पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये निलंबित झालेला तहसीलदार सूर्यकांत येवलेचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला जमीन मिळवून देण्यासाठी येवलेने केलेल्या पत्रव्यवहाराचे एक्सक्लुझिव्ह पुरावे आणि डॉक्युमेंट्स माझ्याच्या हाती लागलेत। किती पद्धतशीररित्या कोट्यवधींचा भाव असणारी ही जमीन अमेडिया कंपनीच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न झाला हे पाहून तुम्हालाही धक्का बसेल। या निलंबित तहसीलदाराने कोणाला काय पत्र लिहिली आणि यंत्रणेला हातोहात कसं गंडवलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। खिशात हात घालून ऐटीत चालणारा हा आहे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले। एक हात खिशात घालून दुसऱ्या हाताने पुण्यातल्या कोरेगाव पार्कातली जमीन अमेडिया कंपनीच्या खिशात घालण्यासाठी त्याने प्रयत्न केल्याचं आता समोर येत आहे। कोरेगाव पार्कातली मोक्याची 44 एकर जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला मिळण्यासाठी येवलेने केलेले कारनामे आता एबीपी माझाच्या हाती लागले आहेत। ही जागा महार वतनाची असून वारसदार भोगवटा भरण्यास तयार असल्याचं पत्र सूर्यकांत येवलेने बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया संस्थेला लिहिलं। जून महिन्यात हे पत्र देत संस्थेला जागा रिकामी करण्यास सांगितली। जुलै महिन्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयाला दुसरं पत्र लिहिलं। ही जागा मूळ वतनदारांना परत करण्याची प्रक्रिया सुरू करायला सांगितली। वतनदारांची पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीकडे होती। तेजवानीने ही जागा 300 कोटींना विकली असल्यानं ती अमेडिया कंपनीला देण्याचे आदेश दिले। हे कारनामे सूर्यकांत येवले कुणाच्या आदेशावरून करत होता असा प्रश्न आता उपस्थित झालाय। जर ह्याला 2 महिन्यापूर्वी या येवलेला निलंबित केलं असतं तर हा व्यवहार परवा जो झाला तो झाला नसता किंवा तो आधी झाला तोही झाला नसता। ह्याच्यामध्ये सारेचे सारे जे क्रिमिनल आहे ते हेमंत गावंडे वगैरे सहित आहे। ही तेजवानी शीतल तेजवानी नावाची जी आहे त्याने अनेकांना त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे। अनेक गुन्हे यांच्यावर दाखल आहे, परंतु कोणीतरी यांना पाठीचं घालत आहे। मूळ प्रश्न असा आहे की महसूल विभागाने याला निलंबित का केलं नाही? निलंबित न करता याच्या पाठीशी असं कोण आहे? एखादा तहसीलदार एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही। यात सूर्यकांत येवलेचा संबंध पुण्याच्या बोपोड येथील जमीन व्यवहार प्रकरणाशी असल्याचंही समोर आलंय। कृषी विभागाच्या जमिनीवर मालकी हक्क दाखवून ती लाटण्याचा प्रयत्न कसा झाला याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे। या प्रकरणात नायब तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीनंतर येवलेसह इतर अधिकाऱ्यांचीही चौकशी होईल। सर्वे नंबर 62 फायनल प्लॉट नंबर 14 बोपोडी पुणे या गट नंबर विषयीचा आहे। हा गट नंबर जो आहे हा गट नंबर 15 एकरचा आहे। हेमंत गावंडे आणि ह्यांनी मुखत्यारपत्र तयार करून त्या ठिकाणी सरकारकडे म्हणजे तिथल्या कलेक्टरकडे अपील केलं आणि कलेक्टरला सांगितलं की जमीन आम्हाला परत द्या। मंत्र्यांनी पण ती परत नाकारली म्हणून ते हायकोर्टामध्ये गेले। हायकोर्टात गेल्यानंतर परत हायकोर्टाने सांगितलं सरकारला की 4 आठवड्याचा निर्णय घ्यावा आणि त्याप्रमाणे सरकारकडे ते आली, केस आली। निर्णय सरकारकडे येत असताना सरकारने परत ते नाकारले। तर कोरेगाव पार्क प्रकरणात सावध भूमिका घेणाऱ्या अजित पवारांनी बोपोडी प्रकरणाशी मात्र आपला कुठलाही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यांनी इकडच्या ह्याचा इकडचा दाखला दिला। तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी ह्यांचा दुरान्वय देखील काडीचा नखाचा पण संबंध नाही आहे। माझी एवढीच विनंती आहे, जे खरं असेल ते दाखवा, परंतु जे खरं नसेल त्याच्यात बदनामी करू नका। त्याच्यामध्ये आता चौकशी नेमलेली आहे, त्या संदर्भात ह्याची सगळीच माहिती इत्थंभूत सीएम साहेबांनी पण ह्याच्यामध्ये अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे। दरम्यान कोरेगाव पार्क प्रकरणात वारसदारांची पॉवर ऑफ अटर्नी घेणारी शीतल तेजवानी परदेशात पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे। इमिग्रेशन विभागाकडून तिची माहिती मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। 11 वर्षांपूर्वी भोसरी जमीन प्रकरण, त्यानंतर गेल्या महिनाभरात समोर आलेलं जैन हॉस्टेल जमिनीचं प्रकरण, मग कोरेगाव पार्क जमीन प्रकरण आणि बोपोड येथील जमिनीचा गैरव्यवहार अशी एकामागून एक प्रकरणं पुण्यातूनच समोर येऊ लागल्यानं लँड स्कॅमचं शहर अशी नवी ओळख पुण्याला मिळाली आहे। पुण्याहून मंदार गोंजारीसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।